काल मी 2-4 माहिती त्यांच्या माणसाजवळ दिल्यात. हो दिल्यात. त्यांच्यासाठी सुद्धा किती विघातक माणूस आहे. आपण म्हणतो ना ह्यो नेता कम साथ देतो, त्यो ओबीसीचा कार्यकर्ता कम साथ देतो. अगोदर हे वेगळं करतात आणि नंतर मात्र हेच कर असं नेत्याच्या आमदारांच्या बद्दल आहे, कार्यकर्त्यांच्या बद्दल आहे आणि अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे. आता ते बावनकुळे साहेबाचं उदाहरण जे घेतलं आपण मग ठीक आहे, मोर्चाच्या विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा, जे कळलं तेच खरं बोललो ना. मी काय म्हणलो का छगन भुजबळचं असं म्हणजे मग म्हणल्यास आली याचा विरोध आहे म्हणून म्हणतो. जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे, आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे ते सांगितलंय. आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तुमचा एखादा विश्वास माणूस पाठवून द्या, आम्ही दाखवायला लावतो ती. पाटील तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीविताला सुद्धा धोका आहे. आरोपी जीवाला धोका आरोपी अटक केलेली आहे. मी काय म्हणलो आणि असला तर पोलीस आहेत ना ते लक्ष ठेवते ना त्यांचं. पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं, त्यांचं नाव घेतलं, यावरून आणखी किती लोक असू शकतात? याच्यात 11-12 जण आहेत जे येतात. आता पुढे पुढे आणखीन उघडे पडत जातील आणि काही दुसरे पण येत ना आणखीन लय जण उघडे आणतात ना बुलबुल. पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा. पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललाय. पुन्हा पुन्हा काल सांगितलेला शब्द सांगतो, आपला सुखी संसार करावा, कष्ट करावं, कुणाच्या पैशाच्या लालसेत येऊन आयुष्यातून उठू नका. तिथं सडत बसण्यापेक्षा जेलात त्या पैशाला काय अर्थ नाही. तुम्ही 10,000 करोड बी आणले, 2 करोड बी आणले तर ते घरी राहणार आहेत. घरचे सुखी नाही, तुम्ही पण सुखी नाही. त्या पैशाचा उपयोग काय, पैसा आपल्या लेकरा बाळाला संसाराला आपल्या सुखाच्या कामी यावा त्याच्यासाठी पैसा असतो. पैसा घेतला आणि ज्याला सडत बसली काय साध्य केलं तुम्ही. त्याच्यामुळं जर कोणी इथून पुढे असतील आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत म्हणजे ही टीम सोडून म्हणतात दुसरे आणखीन 2-4 आहेत. तुमचे जे पैशाचे नाद आहेत, नेत्याला तुम्ही बाप मानून किंवा नेता म्हणून काम करताना थोडे शहाणे व्हा. कुठं रेकॉर्डिंग व्हिडिओ कुठं मग मारूचन हाणूचन रस्त्यानेच हाणूचन आमकच करून भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळ करू नका. माझ्या विरोधात बोलण्याच्या भानगडीत पडायचं सोडून द्या. तुम्हाला सांगतो आणखी शहाणे व्हा. तुम्ही मागे सरकत नाही तर मी सुद्धा मागे सरकणार नाहीये हे पण ध्यानात ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.